असदुद्दीन ओवैसींना पाकिस्तानात पाठवा, तिकडे जाऊन 10 नव्हे तर 20 मुलं जन्माला घाला. नवनीत राणांचा पलटवार. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी एका मौलानाच्या वक्तव्याचा दाखला देत, जर ते 19 मुलं जन्माला घालत असेल तर आपणही किमान 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत असे आवाहन हिंदूंना केलं होतं. नवनीत राणांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता. त्या वक्तव्यावरून MIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावतीतील सभेत नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केला. तुम्ही 4 नाही तर 8 मुलं जन्माला घाला, आम्हाला काय करायचंय, असं म्हणत त्यांनी नवनीत राणांना डिवचलेलं आहे. आता नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवैसी यांना प्रत्युत्तर दिलंय. नवनीत राणा यांनी म्हटलं आहे की डेमोक्रेसी बदलत जाते आहे, त्यावर ओवैसींना बोललं पाहिजे. या देशात राहायचं असेल तर संविधानाला मानायला हवं. ओवैसी यांचे देशाचे नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवायला हवं. तिथे जाऊन 10 नाही 20 मुलं जन्माला घाला. ओवैसी, तुमच्या मनात काय विचार चालला आहे हे आम्हाला माहीत आहे. डेमोक्रेसीवर बोला. आपण संसदचे सदस्य आहात, तुम्ही संविधानाला मानत नाही, भारत माता की जय बोलत नाही, वंदे मातरम बोलत नाही, मग तुम्ही या देशाला काय मानता? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्टीची मान्यता रद्द करून त्यांना पाकिस्तानला फेकलं पाहिजे. आता असदुद्दीन ओवैसी नवनीत राणांच्या वक्तव्यावर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिले तर ओबीसी जे अमरावतीत आले त्यांना माझा प्रश्न राहील की सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट आहे आणि सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट नी डेमोग्राफीवर बोलले पाहिजे की मुंबईमध्ये 10 ते 30% कसे वाढले, किती घुसपेटी बाहेरून आले, कशा वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांचे पर्सेंटेज वाढले, 200% आसाममध्ये कशा वाढला, तेलंगणामध्ये त्यांची संख्या कशी वाढली, आपले प्रत्येक दिल्लीमध्ये कसे वाढले, त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यावं आणि मेंबर ऑफ पार्लमेंट डेमोग्राफीवर बोला. आणि त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहील की इस्लाम राहील, तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू, संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही. आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वासी सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे. आणि त्यांना विचारा, त्यांना माझा प्रश्न आहे कि भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो. हम रखते हैं, तुम भी रख के दिखाओ. आणि जास्त सल्ला द्यायचा नाही. ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांची पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे आणि त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे. पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, अमरावती.